देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये बैठक झालेली आहे। या बैठकीत अजित पवार यांनी सीएम फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे असं सूत्रांकडून कळतंय। भाजप आमदार पुरावे नसताना थेट आरोप करतात यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आरोप करताना पुरावे दाखवावेत, विनाकारण आरोप करू नका अशी भूमिका अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागितलेली आहे। अंगुली निर्देश अर्थातच आमदार सुरेश धस यांच्याकडे आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना सूचना करू असं आश्वासन दिलेलं आहे। सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत। धनंजय मुंडे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत, अदिती तटकरे दृश्यांमध्ये दिसतायत। हे सगळे जण कॅबिनेटच्या बैठकीसाठी उपस्थित झालेले आहेत। मंत्रालयात धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत। धनंजय मुंडे या बैठकीला सुद्धा उपस्थित राहणार आहेत। पहिली बैठक झाली होती 2 दिवसांपूर्वी, जेव्हा वाल्मिक कराड यांना आत्मसमर्पण केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी, तेव्हा सुद्धा धनंजय मुंडे उपस्थित राहतात का अशा चर्चा होत्या। पण धनंजय मुंडे त्याही दिवशी या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते। पहिली बैठक आणि ही दुसरी बैठक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते उपस्थित आहेत। मी राजीनामा दिलेला नाही असं त्यांनी म्हटलंय। एका बाजूला राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि धनंजय मुंडे त्यात उपस्थित, दुसरीकडे अजित पवार देवेंद्र फडणवीसांना भेटले। आपण या गोष्टीवर अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडून। राहुल, एका बाजूला धनंजय मुंडे या दुसऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा उपस्थित आहेत, मी राजीनामा दिलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। दुसरीकडे अजित पवार यांनी नाराजी नोंदवली आहे मुख्यमंत्र्यांकडे, काय अधिक सांगाल राहुल? राहुल, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय? आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या संपर्कात आहेत। राहुल झोरी आपल्याला अधिक माहिती देतील। एका बाजूला आपण बघतोय धनंजय मुंडे, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अदिती तटकरे हे दोघेही जण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्रालयात उपस्थित आहेत। तिथेच त्यांची भेट झाली आणि ते दोघं बैठक जिथे होणार आहे त्या ठिकाणी निघालेले आहेत। धनंजय मुंडे यांनी मी राजीनामा दिलेला नाही असं स्पष्ट केलेलं आहे। दुसरीकडे या बैठकीच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले। तिथे अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांकडे नाराजी बोलून दाखवलेली, कुठलेही आधार असलेले पुरावे नसताना, कुठलेही पुरावे नसताना अशा प्रकारे तुमचे आमदार म्हणजे भाजपचे आमदार टीका करतायत आणि ही गंभीर बाब आहे, आपण त्यांना सूचना करावी असं त्यांनी म्हटलंय। राहुल पुन्हा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। राहुल, धनंजय मुंडे या दुसऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित आहेत, मी राजीनामा दिलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय, काय अधिक सांगाल? राहुल, क्षमा करा, आपला सलग आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये। ऑडिओ ग्लिच आपल्याला बघायला मिळतोय, म्हणजेच ऑडिओ नीट ऐकू न येणं। आपण ही बातमी बघतोय ज्याच्या विषयीची माहिती घेतोय राहुलकडनं। एका बाजूला धनंजय मुंडे मंत्रालयामध्ये दाखल झालेत, राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे, ही दुसरी बैठक आहे, यात महत्त्वाचे निर्णय होणं अपेक्षित आहे। पण महाराष्ट्रामध्ये गदारोळ सुरू आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मोठे आरोप प्रत्यारोप होत आहेत। पवनचक्की खंडणी हा मुद्दा सुद्धा त्यानंतर चर्चेत आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जी हत्या झाली आहे त्याच्या अनुषंगानं नैतिकतेच्या पातळीवर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती। आपल्याला सकाळी ही देखील बातमी ऐकायला येत होती की धनंजय मुंडे यांनी राजीनामा अजित पवारांकडे सुपूर्द केलाय, पण तसं काही झालेलं नाही असं धनंजय मुंडेंनी आज प्रसार माध्यमांकडे स्पष्ट केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। एका बाजूला हे घडत असताना म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची बैठक काही वेळामध्ये सुरू होईल त्याच्या आधी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेले आहेत। अजित पवार देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेलेले आहेत। चला, राहुल आपल्याबरोबर पुन्हा जोडले गेलेले आहेत। राहुल, राज्य मंत्रिमंडळाची आज दुसऱ्यांदा बैठक होते, धनंजय मुंडे सहभागी होत आहेत आणि धनंजय मुंडे यांनी मी राजीनामा दिला नाही हे स्पष्ट केलंय, काय अधिक सांगाल? सुवर्ण, एकंदरीत बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचा संबंध आल्यानं धनंजय मुंडे हे वारंवार अडचणीचा सामना करत आणि याच संदर्भात खास करून महायुतीचाच घटक पक्षातले आमदार असणारे सुरेश धस यांनी जो त्यांच्यावर वारंवार ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप केलेले आहेत आणि याचमुळे अजित पवार यांच्यावर देखील टीका झाली। या संदर्भात अजित पवार यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मागच्या आठवड्याभर अजित पवार भारतात नव्हते, बाहेर होते आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची गोष्ट वाढत जाते त्याचा आढावा म्हणूनच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी वाढत असताना
काल अशी देखील चर्चा होती की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. हो. मात्र आज धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे कोणताही राजीनामा दिलेला नाहीये आणि आज मी कॅबिनेट बैठकीला हजर आहे. मात्र या सगळ्या धावपळीमध्ये, या सगळ्या धामधुमीमध्ये धनंजय मुंडे यांचा पहिल्या दिवसापासून त्यांच्यावर असणाऱ्या गोष्टी, या अडचणी आहेत त्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आणि त्यामुळे आज सुरेश धस हे देखील मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील ते भेट घेणार आहेत. म्हणून भाजपचा मित्रपक्ष म्हणून सुरेश धस यांची येत्या काळातली भूमिका बदलते की पुन्हा एकदा अशाच पद्धतीनं सुरेश धस हे धनंजय मुंडेवर आरोप प्रत्यारोप करत राहतात हे देखील पाहावं लागेल. तुर्तास बघितलं तर बीड प्रकरणावरून फक्त बीड पुरतच नाही तर राज्यभरात याचा असंतोष आहे, आक्रोश जो आहे तो पाहायला मिळते. मग तो पुणे, परभणी यासोबतच ठिकठिकाणी होणाऱ्या मोर्चांमुळे त्याची दखल आता घ्यावीच लागेल. आणि त्यामुळं आज नेमकं याबद्दलचा काय निर्णय होतोय, अर्थातच कॅबिनेटमध्ये या संदर्भातली बैठक चर्चा होतीये का हे देखील पाहावं लागेल. मात्र तुर्तास धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला नाही, त्यांनी स्वतः न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलंय.